यानंतर 56वं गणित पाहूयात. पहा 56वं गणित मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. 77 नंतर येणाऱ्या 9व्या समसंख्येत 9 मिळवले तर किती उत्तर येईल? 77 नंतर येणाऱ्या 9व्या समसंख्येत 9 मिळवले तर किती उत्तर येईल? पर्याय आहे 103, 94, 101, 105. आता समजून घेऊया. ही 77 या ठिकाणी लिहिलीत मी, बरोबर. या ठिकाणी 77 लिहिले. 77 नंतर येणारी पहिली मूळ संख्या, हे पहिली समसंख्या किती आहे? 78 आहे. दुसरी 80 आहे. तिसरी 82 आहे. चौथी 84 आहे. पाचवी 86 आहे. सहावी 88 आहे. सातवी 90 आहे. आठवी 92 आहे आणि 9वी 94. पहा 77 नंतर येणाऱ्या 9व्या समसंख्येत म्हणजे 94 मध्ये 9 मिळवले. 94 मध्ये जर 9 मिळवले तर किती उत्तर येईल? 94 आणि 9 103. समजलं गणित? तर यामध्ये आता गणित बदलून सुद्धा विचारू शकतात. तर बदलून गणित कसं विचारतील की 77 नंतर येणाऱ्या, हे गणित तर झालंच, या गणिताचं उत्तर तुम्हाला समजलं. पण जर गणित बदलून विचारलं, बरोबर आहे, गणित बदलून विचारल्यानंतर आपल्याला काय करता येईल? तर पहा, असं गणित विचारू शकतात की 77 नंतर येणारी 9वी विषम संख्या, येणारी 9वी विषम संख्या हे गणित करताना 77 नंतर येणारी पहिली विषम संख्या कोणती? 79. लक्षात घ्या, 77 नंतर येणार पहिली विषम संख्या 79. इथं 77 विषम असल्यामुळे पहिली येणारी सम 78 लगेच समसंख्या. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आणि गणित सोडवायचं, म्हणजे गणित चुकत नाही. यामध्ये अजून वेगळ्या पद्धतीचं गणित असं विचारलं जातं की, परत पहा, यामध्ये असं गणित विचारलं जातं की 29 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती? 29 नंतर येणारी, लक्षात घ्या गणित चेंजेस आहे, मूळ संख्येचं घ्यायलो आता मी. कोणतं? मूळ संख्येचं गणित घेतोय मी. तर मूळ संख्येचं गणित समजा उदाहरणार्थ असं येतं की 29 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या कोणती? 29 नंतर येणारी पहिली मूळ संख्या कोणती? कधी कधी पर्यायामध्ये दिलेलं असते 31 सुद्धा. मग आपण काय करतो की 29 नंतर येणारी पहिली मूळ संख्या लक्षात घेतो की 31 लिहितो. पण इथे विचारलं समजा दुसरी मूळ संख्या, कशाच्या नंतर येणारी? 29च्या नंतर येणारी दुसरी मूळ संख्या असं विचारलं तर त्या ठिकाणी 29च्या नंतर येणारी पहिली मूळ संख्या आहे 31 आणि दुसरी मूळ संख्या 33 नाही, 35 नाही, 37. मग हे उत्तर 37 असेल. लक्षात आलं? एखाद्या वेळेस तिसरी विचारतील, पण आपसुकपणे चूक काय होती की 29 नंतर येणारी दुसरी मूळ संख्या विचारली की तुमच्याच्यानं चूक अशी होती की 31 पर्यायामध्ये असेल तर तुम्ही 31ला राईट करता आणि नंतर घरी आल्यावर म्हणता अरे मला हे येत होतं. अशा पद्धतीच्या चुका करायच्या नाहीत. म्हणून 56 गणित जे आहे त्यावर मी सर्व काही माहिती सांगितलेली आहे. त्यानंतर 59वं गणित पाहूया. पहा 59वं गणित, या ठिकाणी 59वं गणित दिलेलं आहे. यामध्ये सोबतच्या आकृतीत एकूण लघुकोन किती? आकृती समोर दिलेली आहे, बरोबर. ही आकृती समोर दिलेली आहे आणि यामध्ये काय विचारले? सोबतच्या आकृतीत एकूण लघुकोन किती? तर लघुकोन म्हणजे काय? तर लघुकोन म्हणजे ज्या कोणाचं माप 90 अंशापेक्षा कमी
90 अंशापेक्षा कमी म्हणजे काय, तर काटकोनापेक्षा छोटा. काटकोन अशा पद्धतीचा असतो. हा झाला काटकोन, बरोबर. सरळ रेषा हा झाला काटकोन. यापेक्षा मोठं जर असेल, हा झाला विशाल कोन. लक्षात घ्या, हा झाला विशाल कोन. हा सुद्धा विशाल कोन, बरोबर आहे. हा झाला काटकोन. मग विशाल कोन झाला हा, आणि हा काटकोन झाला. काटकोनामध्ये पहा, काटकोन सरळ रेषा आल्या दोन, तर काटकोनापेक्षा लहान, काटकोनापेक्षा लहान कशी असणार आहे, तर एक रेषा अशी असणार आहे आणि एक रेषा अशी असणार आहे. कितीही लहान असू शकते, मग कितीही लहान असू शकते. हा झाला लघुकोन. मग ते असं सुद्धा असेल, हा सुद्धा लघुकोन. कळालं. मग असं सुद्धा असू शकतं, हा सुद्धा लघुकोन. लघुकोन लक्षात आले. तर पहा, प्रश्न विचारला की सोबतच्या आकृतीत एकूण लघुकोन किती. सोबतच्या आकृतीत लघुकोन किती, आता मोजूया. ही नाही आहे, ही काटकोनाची आकृती आहे. 1 2 3 4 5 6 6 लघुकोन आले. पहा, परत एकदा मोजू. 1, मी तर टिंब देतो. 1 2 3 4 5 आणि 6. तर सोबतच्या आकृतीत लघुकोन किती आलेत, 6. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे, 6. आता प्रश्न असा विचारू शकतात, या प्रश्नाचं उत्तर समजलं आपल्याला, 6 उत्तर आहे त्याचं, म्हणजे पर्याय क्रमांक 4, बरोबर. प्रश्न फिरून विचारू शकतात. कसा, की सोबतच्या आकृतीमध्ये काटकोन किती आहे. याच्यामध्ये काटकोन किती आहेत, 1 2 2 काटकोन आहेत. आणि विशाल कोन विचारले तर 1 2 3 विशाल कोन 3 आहेत. असे प्रश्न जरी फिरून विचारले तरी त्याचे उत्तर आपल्याला सोडवता आले पाहिजे. 64 नंबरचं गणित पाहूयात. संतोषने, गणित वाचून घ्या, मन लावून गणित वाचायचं अगोदर. संतोषने दुकानातून 2.25 किलोग्रॅम साखर, किलोग्रॅम म्हणजे किलो, बरोबर आहे. 2.25 किलोग्रॅम साखर, अर्धा किलोग्रॅम शेंगदाणे व 1.25 किलोग्रॅम साबुदाणा आणला. तर संतोषने दुकानातून एकूण किती माल आणला. आता या ठिकाणी तुम्हाला 2-3 गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे, आणि यावर मी व्हिडिओ अगोदर टाकलेला आहे आपल्या ग्रुपवर. तर पाव म्हणजे किती, पाऊण म्हणजे किती, अर्धा म्हणजे किती, हे समजलं पाहिजे. तर किलोग्रॅमच्या भाषेमध्ये एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. लक्षात घ्या, गणित समजून घ्यायचं, म्हणजे ढोबळ मारून जर मी सांगतो अगोदर गणित समजावून, नंतर तुम्हाला डिटेलमध्ये हे गणित तुमचं चुकणार नाही कसं, या पद्धतीने आपण प्रयत्न करूयात, बरोबर आहे. तर या ठिकाणी आपण अगोदर हे गणित सोडवून घेऊयात आणि नंतर तुम्हाला डीप विश्लेषण देतो, ज्यानंतर अशा पद्धतीचं कुठलंही गणित तुमचं चुकणार नाही. तर पहिलं पहा, 2.25 किलो साखर, साखर किती आणली, साखर किती आणली, 2.25 किलो, 2.25 किलोग्रॅम, बरोबर आहे. आता किलोग्रॅम नंतर लिहित नाही मी. साखर, शेंगदाणे किती आणले, 1.25 किलोग्रॅम, पाऊण किलोग्रॅम, बरोबर. नंतर साबुदाणा, साबुदाणा संतोषने दुकानातून 2.25 किलोग्रॅम साखर, अर्धा किलो शेंगदाणे, शेंगदाणे अर्धा किलो आहेत, लक्षात घ्या, शेंगदाणे अर्धा किलो, अर्धा किलोग्रॅम. आणि साबुदाणा
साबुदाणा आणला 1.5 किलोग्रॅम. ग्रॅम. तर एकूण माल किती आणला? एकूण माल किती आणला? तर या गणितामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या. 1.25 किलो साखर, अर्धा किलो शेंगदाणे आणि 1.5 किलो साबुदाणा. 1.25 किलो मध्ये अर्धा किलो मिळवला 2.25 किलो झालं. बरोबर. 1.25 किलो मध्ये अर्धा किलो मिळवला 2.25 किलो झालं आणि 2.25 किलो मध्ये 1.5 किलो मिळवला 3 किलो झालं. किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. पर्याय क्रमांक 3 मध्ये 3 किलोग्रॅम आहे. बरोबर. हे झालं सरळ गणित. तुम्हाला 1.25 म्हणजे किती, 2.25 म्हणजे किती, अर्धा म्हणजे किती, पाऊण म्हणजे किती, ह्या गोष्टी शिकवल्यात आणि माहीत असायला पाहिजे. याचा व्हिडिओ पण मी पाठवलेला आहे. तरी पण ही चूक तुमच्याकडून झाली. यामध्ये पहा आता 1.25 किलो म्हणजे 2 किलो. वेगवेगळ्या पद्धतीने आपण हे गणित करूयात. आता 1 किलोमध्ये किती ग्रॅम असतात? 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. बरोबर आहे. 1 किलोमध्ये 1000 ग्रॅम आणि अर्ध्या किलोमध्ये 500 ग्रॅम आणि पाव किलोमध्ये 250 ग्रॅम. बरोबर. आता त्या पद्धतीचं गणित आपण इथं समजून घेऊयात. 1.25 किलो म्हणजे 1750 ग्रॅम. बरोबर. नंतर शेंगदाणे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम. लक्षात घ्या, ग्रॅम मध्ये बी विचारलं जातं, वेगवेगळ्या पद्धतीने गणित विचारलं जातं. आपलं चुकू नये म्हणून मी वेगवेगळ्या पद्धतीने गणित तुम्हाला समजून सांगतोय. आणि पाऊण किलो म्हणल्यानंतर हे बघा, अर्धा किलो म्हटल्यानंतर 500 ग्रॅम. बरोबर आहे. आणि अर्धामध्ये पाव मिळवला तर पाऊण होतो. 500 आणि त्याच्या निम्म 250. 250 आणि 500 750. हे 750 ग्रॅम. बरोबर आहे. हे गणित तुमचं संपलेलं आहे या ठिकाणी. परत ग्रॅम मध्ये विचारल्यानंतरचा प्रश्न आहे. अशाही पद्धतीने करता येतं. पण तुम्हाला एक माहीत पाहिजे की 1 किलोग्रॅम मध्ये 1000 ग्रॅम असतात. तर ते चार्ट तुम्हाला पाठ आहे. हे अगोदर गणित करू द्या, तुम्हाला चार्ट लगेच सांगतो मी. 0 5 आणि 5 10 0 हा चाला 1 7 आणि 1 8 आणि 5 13 13 आणि 7 20 0 हा चाला 1. अरे 1.25 किलोग्रॅम, अर्धा किलोग्रॅम आणि 1.5 किलोग्रॅम. हां 5 आणि 5 10 0 हा चाला 1 7 आणि 1 8 8 आणि 5 13 13 आणि 7 20 20 0 हा चाले 2 2 आणि 1 3 3000 ग्रॅम. 3000 ग्रॅम म्हणजे 1000मध्ये 3, 1000 ग्रॅम मध्ये 3 1 किलो होतो. 3000 ग्रॅम मध्ये 3 किलो. इथं पॉईंट देऊन टाकला. 3 किलो. बरोबर आहे. आता अर्धा पाव पाऊण हे गणित तुमचं चुकलं. याचा अर्थ तुमच्या कन्सेप्ट अर्धा पाव आणि पाऊणच्या थोड्याशा अडचणीच्या आहेत. तर त्या कन्सेप्ट आपण खाली पाहूया. बरोबर. पहा, अर्धा पाव पाऊण, अर्धा पाव आणि पाऊण. तर यामध्ये अर्धा म्हणजे निम्मा, कधी लक्षात घ्यायचं. पाव म्हणजे 25%,
आणि पाऊण म्हणजे 75%. तर याच पद्धतीचं गणित येईल असं काही नाही. एखाद्या वेळेस गणित असं विचारू शकतात की हे झालं किलोग्रॅममध्ये, हे काय झालं किलोग्रॅममध्ये, म्हणजे तिथं 1000चा प्रश्न येतो. त्यापेक्षा हे जे पाऊण हे जर माहीत असेल तर गणित सोडवायला सोपं जातं. वेगवेगळ्या पद्धतीचं जरी गणित दिलं तरी ते गणित समजून घेणं सोपं जातं. कधी कधी रुपयामध्ये गणित विचारतात, मग त्यावेळेस काय करणार, परत रुपयाचं पैशामध्ये रूपांतर करताना एका रुपयात 100 पैसे येतात. मग तिथं हे 1000 पकडता येत नाहीत, तिथं 100 पैसे आहेत. 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आता वेगळं गणित पाहूयात आपण. हे का करायचं नाही, कारण या पूर्ण भानगडीत जर गेलो तर गणित बदलून जर आलं तर विद्यार्थी काय करतात, बऱ्याच वेळा मग एका किलोमध्ये 1000 ग्रॅम, तर मग एका रुपयामध्ये 1000 पैसे येतात का, नाही येत. एका रुपयामध्ये 100 पैसे येतात. अशा पद्धतीचं चेंजेस असतात. असं विचारू शकतात की 1.25 गणित लिहितो मी या ठिकाणी. 2.25 रुपये प्लस, म्हणजे आता मी गणित शॉर्टकट करायलो, समजून घ्या. गणिताच्या भाषेमध्ये गणित दिलं जाईल. 2.25 रुपये ₹4.5 बरोबर किती. आता या ठिकाणी आपल्याला सव्वा, पाऊण, अर्धा ह्या कन्सेप्ट माहीत असणं आवश्यकच आहे. ह्या कन्सेप्ट माहीत असलं तर गणित वेगवेगळ्या पद्धतीचे जरी दिले तरी ते चुकणार नाहीत. पण ह्या कन्सेप्ट आपल्या जर नाही माहीत तर मग गणित त्याचं वर्गीकरण करून करायचं म्हटलं किंवा रूपांतरण करून करायचं म्हटलं तर गणित चुकतं. आता यामध्ये पहा, 2.25 रुपये. 2.25 रुपये म्हणजे किती, सव्वा म्हणजे किती, आता सव्वा रुपया, हे सव्वा म्हणजे पाव रुपया म्हणजे, लक्षात घ्या. आता अगोदर मी या वर जे गणित केलं त्या पद्धतीने करतो, नंतर मग विश्लेषण करूया. 2.25 रुपये, त्याच्यामध्ये 2.25 रुपये टाकले. 2.25 रुपये, 2.25 प्लस 2.25 प्लस 4.5, बरोबर. पहा, 2 हे 2, 2.25 मध्ये 2.25 मिळवली आणि त्याच्यामध्ये 4.5 मिळवली. तर पहा, इथं लक्षात घ्या, 2.25 म्हणजे 1 रुपया 75 पैसे, 2.25 म्हणजे 2 रुपये सव्वा थांबा एक मिनिट, 2.25 म्हणजे 2 रुपये 25 पैसे, 2.25 म्हणजे 2 रुपये 75 पैसे आणि 4.5 म्हणजे 4 रुपये 50 पैसे. आता इथं काय आलं, 25 पैसे का घेतले, इथं 75 पैसे का घेतले, तर एका रुपयामध्ये 100 पैसे असतात आणि वरच्या गणितामध्ये एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात, म्हणून तिथं 250, पाव म्हणजे 250, अर्धा म्हणजे 500 आणि पाऊण म्हणजे 750. पण इथं रुपया पैशामध्ये पाव म्हणजे 25, अर्धा म्हणजे 50 पैसे आणि पाऊण म्हणजे 75 पैसे. मग त्यापेक्षा सरळ सरळ हे गणित साध्या पद्धतीने जर करायचं म्हटलं, 2.25 म्हटलं, 2.25 मध्ये 2.25 मिळवायचे, म्हणजे लक्षात घ्या, 2.25 म्हणजे 2, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9.5. तुम्हाला ज्या पद्धतीने करायचे त्या पद्धतीने करू शकता, पण गणित आपलं चुकू नये. आणि या ठिकाणी पहा, रुपये पैसे, 5 आणि 5 10, 10 0, हाताला 1,
2 आणि 1 3, 7 आणि 3 10, 10 आणि 5 15, 5 झाला 1, 2 आणि 1 3, 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9 रुपये 50 पैसे. 9 रुपये 50 पैसे म्हणजेच 9.5 रुपये. 9 रुपये 50 पैसे म्हणजेच 9.5. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे गणितं तुम्हाला विचारली जातात, त्यामुळे चुका करायच्या नाहीत. आणि सर्वात महत्त्वाचं, अर्धा पाव आणि पाऊण ही कन्सेप्ट जी आहे ही समजून घ्यायची. ही कन्सेप्ट समजल्यानंतरच तुम्हाला गणित सोडवता येईल. आता यामध्ये बदल काय आहे ते बदल सुद्धा आपण पाहून घेऊयात. एकाच गणितावर मी वेगवेगळ्या पद्धतीचं विश्लेषण देतो हे लक्षात घ्या. एकाच गणितावर मी वेगवेगळ्या पद्धतीचं विश्लेषण देतोय हे लक्षात घ्या. पहा, पाव आता हे रुपयामध्ये जर असेल तर 25 पैसे, बरोबर. रुपयामध्ये असेल तर अर्धा रुपये म्हणजे 50 पैसे. पाऊण रुपये म्हणजे 75 पैसे, बरोबर. हे लक्षात आलं. आता यानंतर याचे चेंजेस, वेगळे चेंजेस पहा. किलोग्रॅम मध्ये असेल, हे झालं रुपयामध्ये, बरोबर. आता किलोग्रॅम मध्ये याचं 1000 मध्ये कन्वर्ट होतं, कारण एका किलोमध्ये 1000 ग्रॅम असतात. तर पाव किलो या ठिकाणी 25 पैसे आले, पण या ठिकाणी 250 ग्रॅम येतं. लक्षात घ्या, कारण ते 1000 मध्ये 1000चा चौथा भाग, म्हणजे 1000 पाव म्हणजे 1000चा चौथा भाग 250. अर्धा किलो म्हणजे 1000 मधून निम्म म्हणजे 500 ग्रॅम. आणि पाऊण किलो म्हणजे अर्धा आणि पाव म्हणजे 750 ग्रॅम. पहा, दोन्हीतली तफावत आहे. इथं 75 पैसे आले, इथं 750 ग्रॅम आलं. इथं अर्ध्यातलं 50 पैसे आलं, इथं 500 ग्रॅम आलं. इथं पाव म्हणजे 25 पैसे आलं, इथं 250 ग्रॅम आलं. ही तफावत लक्षात ठेवावी लागेल. हे गणित पाहूयात आता आपण. गणित वाचून घेऊयात. एका हॉलची लांबी 60 मीटर असून रुंदी 45 मीटर आहे. या हॉलमध्ये 2 मीटर लांब व 2 मीटर रुंद असणारी चौरसाकृती फरशी बसवायची आहे. तर यासाठी किती फरशा लागतील?